दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। 10 जून 2025 रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर शामराव टेकाळे वय 35 वर्ष, व्यवसाय मजुरी, मूळ राहणार चिकलठाण जिल्हा संभाजीनगर, सध्या राहणार राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांची 4 महिन्यापूर्वी मांढरादेवी तालुका वाई येथे देवदर्शन करत असताना सविता छगन शिंदे राहणार निमगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हिच्या सोबत ओळख झाली। तिने फिर्यादीला माझ्याकडे अर्धा किलो सोनं आहे, मला शेतीच्या कामासाठी पैशाची गरज आहे, मी ते सोनं कमी भावात विकणार आहे असं म्हणून फिर्यादी ज्ञानेश्वर टेकाळे यांचा विश्वास संपादन केला। दिनांक 29 मे 2025 रोजी फिर्यादी आणि त्याचा मित्र सतीश काळे यांना करमाळा बस स्टँड येथे बोलावून त्या ठिकाणी सविता छगन शिंदे आणि छगन बिरक्या शिंदे दोन्ही आरोपी यांनी एक खरी सोन्याची अंगठी आणि नथ दाखवली। ती नथ आणि अंगठी सोन्याची असल्याची खात्री झाल्यानं फिर्यादी आणि त्याचा मित्र सतीश काळे यांनी कमी पैशामध्ये सोनं मिळत असल्यानं 1.5 लाख रुपयांची जमाव केली होती। त्यांनी सोनं घेण्याकरिता सविता शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी संपर्क केला। यानंतर आरोपींनी फिर्यादीला सोनं आमच्या घरी आहे, आमच्या घरी या असं म्हणून 10 जून रोजी दुपारी 12 वाजता मोटारसायकलसह आरोपीच्या सोबत सोनं घेण्याकरिता पांडे गावाच्या शिवारात वन विभागात गेले। आरोपी सविता छगन शिंदे, छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेश्वर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे यांनी फिर्यादीला सोनं न देता पैशाची मागणी करून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी आरोपी ज्ञानेश्वर छगन शिंदे यानं त्याच्या खिशातील चाकू काढून फिर्यादीला मारण्याची धमकी देऊन 1.5 लाख रुपये सोनं न देता जबरीनं काढून घेतले। यानंतर दाखल फिर्यादीवरून अवघ्या 12 तासातच आरोपी छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेश्वर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली करत रोख रक्कम, चाकू आणि एक मोटारसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आली। या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे करत आहेत। ही कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार विश्वास शिंगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश नाईक नवरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब लोहार, अजित उबाळे, विलास भराटे, मनीष पवार, योगेश येवले, मिलिंद दहीहंडे, अर्जुन गोसावी, अमोल रंदील, रविराज गटकुल, हरिदास निमगिरे, रमेश फुगे यांच्या पथकानं 12 तासात पार पाडली। त्यांनी खिशातील चाकू दाखवून त्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील 1.5 लाख रुपयाचं 1.5 लाख रुपये कोणतंही सोनं न देता रोख 1.5 लाख रुपयाची रक्कम लुटलेली आहे। सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आम्ही तात्काळ सदर ठिकाणी स्टाफसह पोहोचलेलो आहोत आणि सदरचे आरोपी छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेश्वर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे यांना 12 तासामध्येच आम्ही अटक केलेली आहे। अटक आरोपितांकडून सदर गुन्ह्यात गेलेली संपूर्ण रोख रक्कम ही 1.5 लाख रुपये, एक चाकू आणि मोटारसायकल अशी जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी हे आम्ही आमचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे अप्पर पोलीस अधीक्षक सर श्री प्रीतम यावलकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पी आय रणजित माने, आमचे सहाय्यक फौजदार श्री शिंगारे, त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा लोहार, अजित उबाळे आणि त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे सपोनी शिंदे, त्यांचं नाव आहे सपोनी शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना भराटे, मनीष पवार, योगेश येवले, मिलिंद दहीहंडे, अर्जुन गोसावी, अमोल रंदील, रवी गटकुळ, अनिल निमगिरे, पोलीस कॉन्स्टेबल फुगे, त्याचप्रमाणे महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल रामगुडे आणि नाईक नवरे यांनी केलेली आहे। याबरोबरच मी असं सांगू इच्छितो की ड्रॉपचा प्रकार म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्या। हा सदर जो प्रकार आहे याला ड्रॉपचा प्रकार म्हणतात। यामध्ये काही विशिष्ट समाजातील आपल्या कर्महादीतील जे लोक आहेत ते नागरिकांशी काही संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आपल्याकडे सोनं आहे आणि ते आम्हाला कमी दरात विकायचंय असं सांगून त्यांना विश्वास संपादन करून त्यांना थोडंसं पहिल्यांदा थोडं खरं सोनं दाखवून त्यांना आपल्याकडे बोलावून घेतात आणि त्या आमिषाला बळी पडून स्वस्त दरात सोनं मिळते आमिषाला बळी पडून काही लोक येतात, त्यांना ते शेतामध्ये किंवा फॉरेस्ट खात्याच्या अशा निर्जन ठिकाणी नेतात, मारहाण करून त्यांना लुटतात। हे प्रकार असे काही वारंवार उघडकीस आलेले आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।